श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत उपवासाचे थालीपीठ कसे करायचे. चला तर मग बघूया साहित्य काय काय घ्यायचं. त्याकरता आपल्याला घ्यायचं आहे तेल, उपवासाचे पोहे, त्यानंतर वरईचे तांदूळ म्हणजेच भगर, चवीपुरतं मीठ, हिरवी मिरची, दही, जिरे पावडर, उकडलेले बटाटे, डेसिकेटेड कोकोनट म्हणजे खोबरा खीस आणि राजगिरा पीठ. हे सर्व साहित्य आपल्याला आधी तयार करून घ्यायचं आहे. बटाटे आपण आधीच उकडून घेतलेले आहे. उपवासाचे पोहे आपण आधी भाजून घेणार आहोत. त्याकरता एका कढईमध्ये आधी पोहे घालायचे आणि मंद गॅसची फ्लेम अगदी स्लो करायची आणि पोहे आपल्याला 5 ते 10 मिनिट पोहे अगदी कुरकुरीत होईस्तोवर भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर ते मिक्सरला बारीक करायचे. पोहे अशा प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. हाताने आपण असं टेस्ट करायचे का पोहे कुरकुरीत झाले. गॅस बंद करायचा. त्यानंतर वरई म्हणजेच भगर हे सुद्धा आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे. स्लो फ्लेमवरतीच आपल्याला हे सर्व भाजायचं आहे. आपण जे पोहे भाजले होते ते आपण मिक्सरला फिरवून घेतले. अशा प्रकारे आपलं पीठ तयार झालेलं आहे. तसंच आपण वरईसुद्धा भाजून घेतली तर वरईचं पीठसुद्धा आपलं तयार आहे. बटाटे आपण आधीच उकडलेले आहेत. आधी आपण बटाट्याची साल काढून घेणार आणि त्यानंतर ते किसणीवरती बारीक किसून घ्यायचे. बटाटे खूप जास्त उकळायचे नाही आणि किसणीवरती किसायचे कारण ते एकसंध व्हायला हवं, त्यामध्ये कुठेही गुठळ्या नको म्हणून. अशा प्रकारे आपण बटाटे किसून घेतलेले आहेत. त्यामध्ये आता आपण हे सर्व जिन्नस मिक्स करणार. जिरे पावडर, हिरवी मिरची सुद्धा आपण मिक्सरमध्ये बारीक केलेली आहे. चवीनुसार हिरवी मिरची, त्यानंतर डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच खोबरा खीस 1 चम्मच, 2 लहान चम्मच आपण राजगिरा पीठ घालणार आहोत. त्यानंतर चवीनुसार मीठ, वरईचं पीठ 1 चम्मच आणि साबुदाणा पीठ 1 चम्मच. जेव्हा आपण पूर्ण गोळा मिक्स करणार, आपल्याला गरज वाटली तर परत थोडं पीठ घालायचं आणि आंबटपणा येण्याकरता आपण दही घालणार आहोत. गरज वाटल्यास थोडं पाणी घालायचं. अशा प्रकारे आपला गोळा तयार होईल. 15 ते 20 मिनिट आपण याला रेस्ट करायला ठेवायचं, म्हणजेच तसंच झाकून ठेवायचं. त्यानंतर सुती कापड ओला करून त्यावरती हाताला पाणी लावून थालीपीठाचा आकार द्यायचा गोल आणि तव्यावरती तेल टाकून खरपूस शेकून घ्यायचं, भाजून घ्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे आपलं थालीपीठ तयार होईल. पीठ भिजवताना आणि थालीपीठ तयार करताना आपण कुठेही तेल वापरलेलं नाही आहे. फक्त तव्यावरती जेव्हा आपण थालीपीठ भाजणार तेव्हा आपल्याला थोडं तेल घालायचं आहे. हाताला पाणी लावायचं आणि बोटांच्या साहाय्याने असा गोल आकार द्यायचा. तव्यावरती आपण जेव्हा थालीपीठ टाकणार तेव्हा
कापडासहित पूर्ण उचलायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. अशा प्रकारे आपलं थालीपीठ तयार होईल. खूप छान आणि टेस्टी आणि हेल्दी एक वेगळा पदार्थ आपला उपवासाचा तयार होतो. नक्की करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.